आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया। आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये सुरुवातीला मोठी पहिली बातमी ती म्हणजे आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भातली। आज रोहित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांच्या अपघाताबाबत ते कोणता नवा गौप्यस्फोट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित पवारांच्या अपघाताबाबत त्यांनी आतापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केलेत। यावेळी संशयाची सुई कोणाकडे असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या बातमीकडे आपलं लक्ष असेल। दुसरी मोठी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या जाव्या कोणाच्या हाती जाणार या संदर्भातली। याचा फैसला आज होणार आहे। स्थायी समिती, सुधार तसंच बेस्ट आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी आज अर्ज दाखल केले जाणार आहेत। यावेळी कोणाच्या पदरात कुठलं पद येणार याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि तिसरी मोठी बातमी ज्यावर आपलं लक्ष आहे ती म्हणजे पुण्यातल्या भिगवणमध्ये भर दिवसा तरुणीचं अपहरण झालंय। तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर फेकली आणि त्यांना मारहाण करण्यात आली। हे दोघे जखमी अवस्थेत असताना आरोपींनी या तरुणीला जबरदस्तीने चारचाकीतून उचलून नेलेले, तिचं अपहरण केलेले। तेव्हा या घडामोडीकडेही आपलं लक्ष असणार आहे। सध्या ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले। या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत।